नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेद कॉलेज परभणी, जे की 99/2025 या शैक्षणिक वर्षापासून त्या ठिकाणी चालू होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि या कॉलेजविषयी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर फर्स्ट आहे प्रोसेसिंग फीस। या कॉलेजसाठी जी फीस आहे ती आहे 2,500 एवढी तुम्हाला त्या ठिकाणी कॅश फी द्यावा लागणार आहे आणि ही सर्व कॅटेगरीसाठी आणि सर्व कोटासाठी सेम असणार आहे। त्याच्यानंतर आहे मुलांसाठी फीस किती असेल। जर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 1,85,000, EWS कॅटेगरीसाठी 92,500, त्याच्यानंतर SC/BC कॅटेगरीसाठी सुद्धा 92,500, OBC कॅटेगरी असेल तर 1,09,909 रुपये एवढी फीस त्या ठिकाणी लागणार आहे। VJ, NT आणि SBC या कॅटेगरीसाठी फक्त त्या ठिकाणी डेव्हलपमेंट फी असेल 16,818, SC आणि ST या कॅटेगरीसाठी 0 फीस त्या ठिकाणी असेल आणि ही NRI वगैरे ते काही तुमच्या कामीचं त्या ठिकाणी नाही आहे। त्याच्यानंतर मुलींसाठी फीस किती लागेल। ओके, आता मुलींना 100% ट्युशन फी त्या ठिकाणी माफ आहे, परंतु त्या जे काही अटी आहे, नियम आहे, शर्ती आहेत त्या जर ते तुम्ही फुलफिल करत असेल तर अशा विद्यार्थिनींसाठी त्या ठिकाणी 100% ट्युशन फी माफ असणार आहे। ओपन कॅटेगरीचं बघायचं झालं तर 1,85,000 फीस असेल। EWS कॅटेगरीच्या मुलींसाठी 16,818 फक्त डेव्हलपमेंट फीस आहे। SC/BC, EBC कॅटेगरीसाठी, त्याच्यानंतर OBC कॅटेगरीसाठी, VJ, NT, SBC कॅटेगरीसाठी या सर्व कॅटेगरीच्या मुलींसाठी त्या ठिकाणी सेम फीस असणार आहे 16,818। त्याच्यानंतर आहे SC आणि ST कॅटेगरीसाठी, त्या ठिकाणी मुलींसाठी 0 फीस आहे। ओके, आता त्याच्यानंतर नेक्स्ट जर सांगायचं झालं तर हे जे कॉलेज आहे डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर परभणी, हे त्या ठिकाणी परभणी या जिल्ह्यापासून त्या ठिकाणी जवळपास 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असणारं हे कॉलेज आहे। कॅम्पस त्या ठिकाणी या कॉलेजचा जवळपास चांगला कॅम्पस या कॉलेजचा आहे आणि भविष्यामध्ये या कॉलेजचा कटऑफसुद्धा त्या ठिकाणी हाय जाण्याचे चान्सेस आहेत, कारण कॅम्पस आहे, त्याच्यानंतर हॉस्पिटल या कॉलेजचं त्या ठिकाणी चांगलं आहे। त्याच्यानंतर ॲडमिशन फी 2,000 त्या ठिकाणी दिलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, कॉलेजच्या वेबसाईटवरून घेतलेलं हे PDF आहे। डिपॉझिट जे आहे हे 25,000 सर्व कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी सेम असणार आहे। हॉस्टेल आणि मेस फी, आता बरेच विद्यार्थी म्हणतात हॉस्टेल आहे का, तर अवेलेबल आहे। हॉस्टेल आणि मेस फी दोन्ही मिळून त्या ठिकाणी 1,50,000 एवढं प्रत्येक वर्षी तुम्हाला त्या ठिकाणी अमाऊंट कॉलेजला पे करावी लागणार आहे। हॉस्टेलसाठीची 1,50,000 एवढी फीस त्या ठिकाणी हॉस्टेल आणि मेसची त्या ठिकाणी असणार आहे। त्याच्यानंतर तर सर्व ही या ठिकाणी कॅटेगरी वाईज फीस दिलेली आहे, ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी। तर या कॉलेजची जी काही डेव्हलपमेंट फी आहे ही 16,818 एवढी फीस आहे आणि ट्युशन प्लस डेव्हलपमेंट फी 1,85,000 त्या ठिकाणी असणार आहे। आणि ऑल इंडिया कोटामधून ज्याही विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी ॲडमिशन होईल त्या विद्यार्थ्यांना ओपनची जर फीस त्या ठिकाणी घेतली तर 1,85,000 एवढी त्या ठिकाणी फीस पे करावी लागणार आहे। बरेचसे महाराष्ट्रामधील असे काही कॉलेज आहेत ज्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरचं जे काही PDF आहे त्या PDFमध्ये त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज फीस दिलेली असते, परंतु ओपनची फीस ते कॉलेज आकारतात। तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी काळजी म्हणून त्या ठिकाणी जवळपास 1,85,000 एवढी अमाऊंट त्या ठिकाणी जमा करायची आहे, तयार ठेवायची आहे जर हे कॉलेज तुम्हाला भेटलं आणि जर ओपनची फीस घेतली तर ऐनवेळी तुमची त्या ठिकाणी धावपळ व्हायला नको। तर हे होतं डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेद मेडिकल कॉलेज, या कॉलेजचा आपण कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर बघितलेलं आहे। हॉस्टेलची फीस 1.5 लाख त्या ठिकाणी पर इयर असणार आहे। हे जे काही डिपॉझिट आहे कॉशन मनी 25,000 हे फक्त वन टाईम असणार आहे। ओके, तर प्रत्येक वर्षी हे फीस भरण्याचं काम नाही, फक्त ट्युशन आणि डेव्हलपमेंट फी प्रत्येक वर्षी तुम्हाला लागणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे आहे त्या विषयी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या कॉलेजविषयी, त्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरविषयी आपण बनवूयात। या ठिकाणी आपण थांबूयात। धन्यवाद।